जय शिवराय भावांनो, ही संगमनेर तालुक्यातील मालदाड रोडची परिस्थिती। हा मालदाड रोडचा त्रिमूर्ती चौक या रस्त्याचं काम झालेलं आहे, परंतु या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार असा असेल असं वाटलं नव्हतं। पण ते प्रकारची लेवल केलेली नाही रस्त्याची, आणि ह्या रस्त्याला साचलेलं पाणी जाण्यासाठी साईडनं गटर नाही, चेंबर नाही, काहीच नाही। सर्व पावसाचं नैसर्गिक पाणी रस्त्यावर साचते। लोक टॅक्स देतात सुविधा मिळण्यासाठी। हे बघा लोकांची वाईट अवस्था। लोक टॅक्स सुविधा मिळण्यासाठी देतात, पण इथं असुविधा झालेली निर्माण। हे शेजारी आई पावबाक्यांचं कॉम्प्लेक्स हे वर्षाला 3.5 लाख रुपये पालिकेला टॅक्स देतात, आणि ही अशी त्यांच्या दुकानासमोरची अवस्था। गाडी किती पाण्यात बुडलेली, विद्यार्थ्यांचे हाल आहे, नागरिकांची खूप वाईट अवस्था आहे या रस्त्याच्या चुकीच्या कामामुळं। नगरपालिकेला शासन व्यवस्था राहिलेली नाही। 8 वर्ष झाली, निवडणुका नाही आहे, सगळं प्रशासकीय लोक बघतात। त्यातही प्रशासकीय अधिकारी 2-4 महिने थांबतात, लगेच निघून जातात। 2-4 महिने परत नवीन माणूस येतोय। व्यथा मांडायच्या कोणापुढं? हे कामं करणार कोण व्यवस्थित? हे पाणी जायला एक्झॉस्टसुद्धा केलेलं नाही, सगळं पाणी रस्त्यावर साचते। मराठवाडा, विदर्भ, पंजाबसारखे आपली इथं पाऊस पण होत नाही। बघा विद्यार्थ्याची अवस्था। आणि आपला देश विश्वगुरू झाला आहे म्हणे, कशा पद्धतीने आपला देश विश्वगुरू झाला आहे म्हणायचं आपण? बघा मुलांची वाईट अवस्था। कसे महिला, बारीक मुलं ह्या दुरावस्थेबद्दल ही गाडी बघा कशी पाण्यात बुडलेली, एवढं पाणी साचलेलं इथं। जर पंजाबसारखा पाऊस झाला, मराठवाड्यासारखा जर पाऊस झाला तर आपली काय वाईट अवस्था होईल? कोणतीही प्रकारची दूरदृष्टी या पालिका प्रशासनाकडे नाही आहे। शासन तर राहिलेलंच नाही 8 वर्षापासून पालिकेमध्ये, पण प्रशासकीय वर्ग एवढा शिकलेला आहे, यांच्याकडे क्लास 1 अधिकाऱ्यांची डिग्री आहे, पण तरी दूरदृष्टीने कोणतंच काम करताना कंत्राटदारांनी स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी काम केलं आहे, आणि पालिकेने